सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण सत्संग नंबर 71 मध्ये प्रवेश करत आहोत। आपण साधकाचे नित्यविधी यावरती चिंतन करत आहोत। आतापर्यंत आपण आटन व विजन या नित्यविधीविषयी चिंतन केलेलं आहे। त्यानंतर आपण भिक्षा या नित्यविधीला सुरुवात केलेली असून त्याचं चिंतन करणार आहोत। आपल्या धर्मामध्ये भिक्षेला अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि परमेश्वरांनी हे भिक्षेचं महत्त्व सांगत असताना ती कशी करावी, कुठं करावी, किती करावी, कोणत्या ठिकाणी करू नये याचं अत्यंत सूक्ष्म असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे। तर भिक्षा चतुर्वर्णामध्ये करावी असं स्पष्ट परमेश्वराने सांगितलंय। घरनं निवडीत भिक्षा केली पाहिजे, तिसऱ्या प्रहरी भिक्षा केली पाहिजे, त्याचप्रमाणे हिंसारूप किंवा रजरूप, तमरूप, विकल्परूप ठिकाणी भिक्षा करू नये। त्याचप्रमाणे निर्धूम नगर झाल्यानंतर भिक्षा करावी असं स्पष्ट आपल्याला परमेश्वरांनी सांगितलेलं आहे। तर रजरूप, हिंसारूप म्हणजे काय, त्या ठिकाणी का भिक्षा करू नये याचं चिंतन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण भिक्षा मागताना कोणत्या ठिकाणी करावी, कोणत्या ठिकाणी करू नये। भिक्षा मागताना जिथं हिंसा होते, म्हणजे ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये अशा छोट्या छोट्या सूक्ष्म अशा हिंसा केल्या जातात आणि त्या समोरच्या लक्षात पण येतात। ज्याप्रमाणे काही स्त्रिया या डोक्यामध्ये जेव्हा उवा असतात तेव्हा उवा मारताना दिसतात, त्याचप्रमाणे पिसा, ढेकून अशा पद्धतीने असे सूक्ष्म जीवांची हिंसा जिथं होत असते किंवा आपल्याला दिसत असते तर त्या ठिकाणी त्या घराचा त्याग करावा। कारण एका गल्लीत आपण ज्यावेळेस भिक्षेला जातो आणि घराच्या समोर अशा स्त्रिया जर बसलेल्या असतील तर त्या घरात भिक्षा न मागता आपण पुढे गेलो पाहिजे, कारण तिथं सूक्ष्म जंतूंची हिंसा होते हे आपल्याला दिसतंय। त्याचप्रमाणे कबूतर, पोपट, कोंबडी आदींची हिंसा असेल तर मग 3 घराचा त्याग करावा। आता हिंसा करताना आपल्याला काही दिसत नाही, पण ज्या घरामध्ये कोंबड्या पाळलेल्या असतात, ज्या घरामध्ये शेळ्या वगैरे असतात, तिथं हिंसा होत असावी असा अंदाज घेऊन ते घर आणि त्या घराच्या आजूबाजूचे जे 2 घरं आहे असे 3 घरं आपण डावलली पाहिजे किंवा तिथं हिंसा होत असावी असा विचार करून तिथं भिक्षा मागितली नाही पाहिजे, त्याच्या पुढं आपण गेलो पाहिजे। कारण ती तामस भूमी असते, तामस घर असतं। त्या अनुषंगाने आपल्यामध्ये त्या भिक्षेच्या माध्यमातून मलिनत्व येऊ शकतं आणि त्या अनुषंगाने आपण तिथं ते 3 घरं आपण डावलले पाहिजे। त्याचप्रमाणे बोकड, हरिण आदींची हिंसा झाली असेल तर एका गल्लीचा त्याग करावा। काही सणासुदीच्या अनुषंगाने काही लोक आजही बळी दिल्या जातं, तर तसं काही आपल्या ऐकण्यात आलं, पाहण्यात आलं, कोणी सांगण्यात आलं तर त्या गल्लीमध्ये आपण जाऊच नाही भिक्षेला, जिथं अशा मोठ्या प्राण्याची हिंसा होत असते। कारण ती पूर्ण भूमी ही तामस भूमी ठरल्या जाते आणि त्यामुळं साधकांनी तिथं जाऊ नये। तसेच रेडा, बैल आदींची हिंसा जर झालीच तर त्या संपूर्ण गावाचा त्याग करावा। आज तशा गोष्टी दिसत नाही, परंतु
पूर्वी दसऱ्याच्या दिवशी काही गावांमध्ये रेडा मारण्याची प्रथा होती. त्याचप्रमाणे आजही मुस्लिम धर्मियांचे काही सण असतात. त्या सणामध्ये बोकड, बैल, गाय अशा हिंसा केल्या जातात. तर त्यावेळेस त्या सणाच्या दिवशी त्या गावामध्ये आपण भिक्षेला जाऊ नये किंवा त्या गावात जर आपण असेल मुक्कामी तर त्या गावाचा त्याग करावा असं परमेश्वराने आपल्याला स्पष्ट सांगितलंय. तर जसजसं प्राण्यांची हिंसा वाढत जाते त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्याला एक घर, 3 घर, गल्ली किंवा गाव असा त्याग करायला सांगितलेला आहे. जर एखाद्या ठिकाणी मनुष्याची हिंसा झालेली असली, आपल्याला ते समजलं, तर त्या क्षणीच त्या जागेचा त्याग करावा. परत फिरून त्या गावाला 1 वर्षापर्यंत तरी तिथं येऊ नये. कारण काही गावामध्ये हिंसा झालेल्या असतात. एखाद्या ठिकाणी अशी काही हिंसा जर झालेली दिसली, ऐकण्यात आली, वार्ता आपल्या कानावर आली, तर त्या गावात तर जाऊच नये, परंतु 1 वर्षापर्यंत त्या गावात आपण जाण्याचं टाळावं किंवा जाऊ नये भिक्षेला, असं स्पष्ट आपल्याला परमेश्वराने सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे एखाद्या ठिकाणी युद्ध झालं, भांडण झालं, वाद झाले आणि त्या वादामध्ये काही हिंसा झालेल्या असतील, तर 12 वर्षापर्यंत परमेश्वराने सांगितलंय तिथं जाऊ नये. आजच्या काळात ह्या गोष्टी खूप अवघड आहे. परंतु आपण जिथं वस्तीला आहे, राहतोय किंवा साधकाने ज्या ठिकाणी राहायचं असतं तिथं शोधणी केली पाहिजे. ती जागा कशी आहे, ते लोक कसे आहे, तिथं अगोदर काही घटना घडलेली आहे का, काही घटना होण्याची शक्यता आहे का, असा विचार करून राजस तामस जी भूमी असते तिथं आपण साधकांनी राहू नये, तिथं टाळावं. आज आता या गोष्टी सगळ्याच ठिकाणी होत असल्यामुळं तिथनं ते टाळणं खूप अत्यंत अवघड आहे. परंतु तरीही हे साधकांनी जास्तीत जास्त पाळण्याचा किंवा करण्याचा जर प्रयत्न केलाच तर नक्कीच त्या साधकाला आपली साधना करत असताना त्याच्या आध्यात्मिक प्रगतीला अडथळा येणार नाही आणि तो बिनधोकपणे परमेश्वराच्या आचारावरती चालू शकतो. आणि म्हणून भिक्षा करत असताना या गोष्टी पाळाव्यात. त्याचप्रमाणे या भिक्षेला आपल्या धर्मामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्या अनुषंगाने परमेश्वराने बरेच सूत्र पण सांगितलेले दिसतात. दैवराटीत भिक्षेला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व असल्या कारणाने परमेश्वराने अनेक ठिकाणी भिक्षेच्या अनुषंगाने वचनं सांगितलेले आहे. भिक्षा म्हणजे पारधिगा. म्हणजे एखादा पारधी असतो, तो शिकार करण्यासाठी ज्यावेळी जंगलात जातो त्याला कोणत्याही प्रकारची शाश्वती नसते का आपल्याला शिकार भेटेल की नाही भेटेल, परंतु त्याचा प्रयत्न मात्र तो सोडत नाही. त्याप्रमाणे जेव्हा साधक भिक्षेला जातो तेव्हा अशा प्रकारे भिक्षा भेटेलच याची कोणत्याही प्रकारची शाश्वती देता येत नाही. परंतु परमेश्वराने त्यासाठी नियम आखून दिलेले आहे, ते आपण नित्यनियमाने आणि सातत्यपूर्ण केलेच पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर सांगतात भिक्षा ही पारध्यासारखं असतं. भिक्षा राज्यबाई, म्हणजे आपण भिक्षा ज्या वेळेस मागतो किंवा मागून आणतो त्यावेळेस मात्र आपलंच राज्य असतं त्याच्यावरती. ते कोणालाही आपल्याला देण्याची आवश्यकता नाही किंवा कोणी अपेक्षा पण करणार नाही. त्याच्यावरती सर्वस्वी जे आपलं हक्क असतो तो पूर्णपणे आपलाच असतो. म्हणून भिक्षा राज्यबाई असं सांगितलेलं आहे परमेश्वराने.
त्याचप्रमाणे भिक्षान्न सहापळ अमृताती, भिक्षान्नाला खूप मोठं असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. सहापळ त्यात अमृत असतं, अशा अनुषंगाने परमेश्वराने भिक्षेच्या अन्नाला गौरव केलेला दिसतो. कारण त्या भिक्षेच्या अन्नातून कोणत्या प्रकारच्या ज्या लोकांच्या हेतू भावना ह्या त्यात दडलेल्या नसतात किंवा त्यात उतरलेल्या नसतात, ते अत्यंत सात्विक किंवा कोणत्या प्रकारची अपेक्षा न ठेवल्यामुळं निरपेक्ष असं अन्न असल्यामुळं त्यातून ह्या जीवाचा अधिकार योग्यता वाढत राहते. आणि त्या योग्यता अधिकारामुळं परमेश्वराच्या मार्गामध्ये त्याची वाटचाल, धार्मिक प्रगती ही योग्य पद्धतीनं होत असते. त्याला कोणत्या प्रकारच्या मलिनत्व या अन्नामुळं किंवा व्याधी या अन्नामुळं जडत नाही. आणि म्हणून भिक्षेचं अन्न साधकांनी घ्यावं असा परमेश्वरांनी दंडक आपल्याला दिलेला आहे. कालानुक्रमे याच्यामध्ये बराच बदल झालेला आहे, शहरीकरण झालेलं आहे. तिथं भिक्षा मागणं खूप अवघड होऊन जातं. पण तरीही अनेक साधक झोळीला उपवास न घडू देण्यासाठी परमेश्वरांनी बजावलेला असल्यामुळं दररोज भिक्षा करताना आपल्याला दिसतील, भिक्षा करतात. अन्य लोकांना त्याविषयी एक वेगळा गैरसमज असतो, वेगळं अज्ञान असतं, परंतु त्याकडं हे साधक लक्ष न देता परमेश्वरांनी सांगितलेला हा आचार मात्र कायमस्वरूपी किंवा सातत्यपूर्ण करताना दिसतात. नाही 5 घरात, नाही जास्त, परंतु एक घर तरी भिक्षा मागून हे साधक राहत असतात, जेणेकरून त्याच्यामध्ये सातत्य राहील आणि आपल्या या धर्माला किंवा धर्म आचरणाला खंड पडणार नाही. या अनुषंगाने अनेक साधक भिक्षा मागताना दिसतात. अशा प्रकारे भिक्षान्नाचं जे महत्त्व आहे खूप मोठे आहे आणि त्यास अमृताची उपमा परमेश्वरांनी दिलेली आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की भिक्षाचे जे अन्न आहे हे किती महत्त्वाचं आहे आणि त्यात किती योग्यता किंवा अधिकार दडलेला आहे. एकदा नाथोबांनी भिक्षेची जी जोळी ती झटकली. कारण आपण सहज जेवण वगैरे केल्यानंतर काही जो कपडा वगैरे असतो तो आपण स्वच्छ करण्यासाठी झटकत असतो. त्याप्रमाणे नाथोबा भिक्षा मागून आलेले आणि आपलं जे पिढाहरण असतं ते झाल्यानंतर ते स्वच्छतेच्या अनुषंगाने ती झोळी झटकतात. आणि मोरीमध्ये त्यामुळं काही जे भिक्षान्न असतं, ते अन्न असतं, ते पडल्यानंतर स्वामी त्यांना वेचून आणायला लावतात. आणि अशी भिक्षा वाया घालू नये म्हणून शिक्षा पण करतात. याचं कारण का त्यावेळी आचार्यांनी स्वामींना विचारले, कारण आचार्य तिथं होते ज्यावेळेस देव त्यांना नाथोबांना असं शिक्षा पण करतात आणि भिक्षेच्या अन्नाला महत्त्व सांगून ते वेचायला लावतात. त्यास आचार्यांना आश्चर्य वाटतं की एवढं काय महत्त्व आहे. आणि म्हणून आचार्य देवाला विचारतात, भिक्षान्नाचं असं काय महत्त्व आहे की ते वाया जाऊ नये म्हणे. त्यावर स्वामी त्यांना निरूपण करतात की वानर्या, भिक्षान्य सहापळ अमृताती. यावरती आचार्य म्हणाले, जी जी कोणी अमर झालेले तर दिसत नाही भिक्षान्नामुळं किंवा ऐकिवात पण नाही, त्यावरती स्वामी म्हणतात त्यांना का यामुळं कर्मफळ चुकतात आणि त्या अनुषंगाने या अमृत फळ आहे. जरी अमृत सारखं किंवा अमृतासारखं त्याला अमरत्व त्या जीवाला जरी येत नसलं तर त्याच्यामुळं कर्मफळ चुकतात म्हटले. त्या अनुषंगाने ते अमृत आहे. यावरती आचार्य म्हणे, कर्मफळ कशाने चुकते. तर स्वामी त्यांना सांगतात की 4 प्रकारची कर्मफळे आहेत. म्हणजे स्वर्ग, नरक, कर्मभूमी आणि मोक्ष हे कर्मफळं जे परमेश्वरांनी सांगितलेले, ही 4ही कर्मफळे भिक्षा मागून जे अन्न आपण घेतो, साधक घेतात, त्यातून ते चुकतात. कारण भिक्षेचं जे अन्न आहे त्याचं भोजन केल्याने ही कर्मफळं
चुकत असतात. विषय, अन्य धर्म, हिंसा न करता भिक्षा जर केली तर ते एक प्रकारचं अमृतच आहे. कारण भिक्षेचं जे नियम परमेश्वराने सांगितलेले ते नियम जर पाळले तर ते नियम पाळल्यानंतर त्या भिक्षांनाला एक अमृताची एक योग्यता, पात्रता निर्माण होत असते. त्यातून हे कर्मफळ चुकत असतात आणि म्हणून परमेश्वराने या भिक्षांनाला अमृत म्हटलेलं आहे. तर देवतेची भक्ती न केल्याने स्वर्ग चुकत असते म्हटले. त्याचप्रमाणे हिंसा न केल्याने नरक चुकतात. विषय सेवन न केल्याने कर्मभूमी चुकते आणि भिक्षान्न सेवन केल्याने देवतेची जे मोक्ष आहे तो चुकत असतो. तर वेगळ्या क्रियेने वेगळं जरी चुकत असलं परंतु हे चारही भिक्षेचं अन्न जर आपण नियमित सेवन केलं किंवा भिक्षानं हा आचार भिक्षेचा जर नियमितपणे आपण सातत्यपूर्ण जर ठेवला तर नक्कीच आपले हे जे चारही कर्मफळ परमेश्वर सांगतात की चुकत असतात. तर हे नित्यविधी जो आहे, आटन, विजन, त्याचप्रमाणे भिक्षा, हे आपण बघितलं आहे. भिक्षा केल्यानंतर भोजन हा नित्यविधी आहे. कारण भिक्षा आली म्हणजे त्यानंतर भोजन हा विषय येतोच. परंतु त्या भोजनाला सुद्धा परमेश्वराने नियम सांगितलेला आहे. भिक्षा मागून नदीच्या तीरी भोजन की जेवण. भिक्षा आणल्यानंतर उत्तरापंथाकडं परमेश्वराला ती जुळी दृष्टपूत केल्यानंतर किंवा आपण ज्या साधू संतांच्या किंवा आचार्यांच्या, आपल्या गुरूंच्या ठिकाणी जर राहत असू तर आजही अनेक साधक भिक्षा मागून आल्यानंतर आपल्या गुरूंना ती जुळी दृष्टीपूत करतात. कारण जेणेकरून त्यातला जो काही हेतू असेल तर तो निघून जाईल आणि त्याची भोजन केल्यानंतर आपल्यामध्ये ती योग्यता वाढेल. पण परमेश्वराने त्याच्यातला आपल्याला खूप मोठं असं महत्त्व सांगितलेलं आहे आणि ते महत्त्व परमेश्वर एका लीळेच्या माध्यमातून सांगतात. ज्यावेळेस आचार्यांनी देवाला एकदा विचारलं की जी कोणीतरी भिक्षा मागत असताना कोणी विश्वनाथ म्हणतं, कोणी केदारू म्हणतं, कोणी सिद्धनाथ म्हणतं, कोणी नारायणू म्हणतं, कोणी ओम भोवती भिक्षां देही ऐसे म्हणतात, कोणी देवदत्त म्हणतं, कोणी काय म्हणतं. तर कोणी काय म्हणतंय, कोणी काय म्हणतंय, तर आपण काय म्हणावं. कारण अन्य मार्गाच्या जे साधक आहे ते भिक्षा मागताना आचार्यांनी काहीतरी बघितलेलं असेल, ऐकलेलं असेल आणि त्या अनुषंगाने ती उत्सुकता, एक चिकित्सा, एक प्रश्न त्यांना पडला की आपण भिक्षा मागायला गेल्यानंतर काय म्हणावं आणि काय सांगावं. तर हा प्रश्न आचार्य देवाला विचारतात. तर त्यावेळेस देव त्यांना सांगतात का कोणी काही म्हणो, कोणी काही म्हणो, आपण मात्र जे म्हणायचं तेच, जे मागायचं तेच म्हणा. तर देव आचार्य त्यांना सांगतात मग भिक्षा द्या असं म्हणू का. तर देव त्यांना सांगतात बरोबर, जे मागायचंय तेच म्हणायचंय, दुसरं काही मागायचं नाही आणि त्यामुळं काही दुसरं म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. त्यावेळेस काही भिक्षेची वचने परमेश्वर आचार्यांना सांगतात. ज्याप्रमाणे साधाईसाला सांगतात त्याचप्रमाणे आचार्यांना पण सांगतात का भिक्षा मागताना चातुर्वर्णामध्ये म्हणजे चारही ठिकाणी चारही वर्णामध्ये भिक्षा मागा. घरनं निवडीत भिक्षा करा. निर्धूम नगर झाल्यानंतर भिक्षा करा. तिसरा पहारी भिक्षा करा. ओळखत्याच्या घरा न वाचावे. जिथं ओळख आहे आपली किंवा आपल्याला ते लोक ओळखतात अशा ठिकाणी मात्र भिक्षा मागू नये असं परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय. कारण ओळख असली म्हणजे भिक्षेला गेल्यानंतर आपोआपच त्यांना एक वेगळं हे वाटल आणि ते चांगली भिक्षा आपल्याला देऊ शकतात किंवा त्यांना अवघडल्यासारखं सुद्धा वाटू शकतं. आणि म्हणून ओळखत्याच्या ठिकाणी भिक्षा देवानी मागायला नाही लावलेली आहे. त्याचप्रमाणे तोरण मंडळाच्या घरा न वाचावे. सारवीला उमरा देखोनी
सौम्य न वाचावे. म्हणजे ज्या ठिकाणी काही कार्यक्रम असेल आणि आपण त्या ठिकाणी भिक्षा मागायला गेल्यानंतर त्या गल्लीत, त्या गावात किंवा त्या घरी आपल्याला लक्षात येतं का बाहेर काहीतरी मंडप टाकलेला आहे, काहीतरी रांगोळी वगैरे केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काहीतरी तिथं कार्यक्रम असावा. आणि ते कार्यक्रम केलेला असल्यामुळं ते जे अन्न आहे त्या हेतूचं असतं आणि म्हणून ते आपण टाळलं पाहिजे. म्हणून परमेश्वर स्पष्ट सांगतात, तोरण मंडळाच्या घरा न वाचावे, म्हणजे तिथं जाऊ नये भिक्षेला. त्याचप्रमाणे काही सारवून रांगोळी वगैरे काढलेली असेल, काहीतरी कार्यक्रम असेल, काही सण असेल, तर अशा ठिकाणी साधकांनी भिक्षेला जाऊ नये. निरतूक भिक्षा आपण करावी. कोणत्या प्रकारचा हेतू न ठेवता ती भिक्षा आपण मागितली पाहिजे. आणि भिक्षा जात असताना काही कारण नसताना एखादं घर आपण डावललं नाही पाहिजे. त्याचप्रमाणे संपन्नाच्या घरी, म्हणजे श्रीमंत लोक जे आहे अशा ठिकाणी भिक्षेला जायला नाही पाहिजे. भिक्षा मागत असताना एखाद्या गल्लीत आपण जेव्हा जातो, ती भिक्षा मागितल्यानंतर त्याच गल्लीनं परत रिटर्न येऊ नये म्हणे. तसंच पुढं जावं, दुसऱ्या रस्त्याने आपण आपल्या बिरडावरावरती किंवा आपल्या नदीच्या किनारी जिथं आपल्याला जायचं आहे तिथं जावं, परंतु परत रिटर्न येऊ नये. भिक्षा मागताना जे आपल्याला भिक्षेमध्ये आलेलं आहे, भिक्षा पात्रामध्ये आलेलं आहे, ते आपण घेतलं पाहिजे. त्याच्याविषयी कोणत्या प्रकारची तक्रार, त्याच्या अपेक्षा न ठेवता आपण ती घेतली पाहिजे. आणि ती भिक्षा घेऊन आपण नदीच्या तीरी गेलो पाहिजे. नदीच्या तीरी जाऊन आपण स्मरण चिंतन करून परमेश्वराची प्रार्थना करून तिथं क्षुधा निवृत्ती केली पाहिजे. आणि त्यानंतर आपण पुढे गेलं पाहिजे. परंतु कधी कधी एखाद्या वेळेस त्या गावात आपण जेव्हा भिक्षेला जातो तेव्हा एखाद्या वेळेस भिक्षा भेटत नाही आपल्याला, तर त्यावेळेस तक्रार न करता आपण खुंट गिळीजे, म्हणजे आपला तोंडामध्ये जे थुंका असतो किंवा आपल्याकडे जे असेल ते गिळून आपण समाधानी राहिलं पाहिजे, किंवा तो दिवस, ती वेळ आपण मारून नेली पाहिजे. परमेश्वर त्यासाठी एक आपल्याला अभय पण देतात. एक दिवस नाही मिळणार, दुसऱ्या दिवशी नाही मिळणार, तिसऱ्या दिवशी मात्र परमेश्वर म्हणतात मी स्वतः तुम्हाला सहाय्य करून ती भिक्षा देईन. त्यामुळं त्यावरती कोणती तक्रार, असमाधान व्यक्त न करता आपण या भिक्षेचा आचार पाळला पाहिजे. परंतु हे भिक्षेचा आचार पाळत असताना अत्यंत महत्त्वाचं सूत्र परमेश्वर सांगतात. त्याच्यात सातत्य ठेवण्यासाठी तुम्हाशी आणि झोळीशी लग्न गा, म्हणजे तुमचं आणि त्या झोळीचं आता लग्न झालेलं आहे आणि त्या झोळीला दररोज उपवास न घडवता आपण ती भिक्षा मागितलीच पाहिजे. ती जबाबदारी आपण घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे लग्न झाल्यानंतर सांसारिक माणसं त्या कुटुंबाची जबाबदारी घेतात, पालन पोषणाची जबाबदारी घेतात आणि ते पूर्णपणे ते पाळण्याचा प्रयत्न करतात, त्याप्रमाणे आता त्या झोळीबरोबर जर आपलं लग्न झालंय तर ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. कधीतरी एखाद्या साधकाला उदासीनता येऊन तो भिक्षा न मागता उपाशी राहून कधीतरी त्याचा आत्मघात केल्यासारखं पण होऊ शकतं. आणि म्हणून परमेश्वरांनी हा दंडक दिलेला आहे का झोळीला उपवास न घडवता तुम्ही दररोज त्यात सातत्य ठेवलं पाहिजे. अशा प्रकारे या भिक्षेचं अनन्यसाधारण असं महत्त्व परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि भिक्षा मागितल्यानंतर, भिक्षा मागून नदीच्या तीरी भोजन केल्यानंतर, भिक्षा मागून झोळी ईश्वरीच्या आधी करणं, यांना दृष्टपूत करावी. दोन्ही नाही तर उत्तरापंथी दिशेकडे दृष्टीपूत करावी. त्याचा पूर्ण हेतू म्हणजे प्रथम हेतू असा आहे की राजस तामस अन्न निर्गुण सात्विक प्रार्थना करून करावं. आजही आपण देवाला दररोज नित्यनियमाने उपहार दाखवतो. याच्या पाठीमागची भावना आणि हेतू तीच आहे की हे अन्न राजस तामस आहे, आपल्या कृपादृष्टीनं ते सात्विक बनवावं, निर्गुण बनवावं, जेणेकरून ते खाल्ल्यानंतर आमच्यामध्ये एक योग्यता निर्माण होईल आणि त्या योग्यतेने आम्ही आपला जो धर्म आहे, परमार्ग आहे, तो आचार करण्यास योग्य होऊ, अधिक सक्षमपणे तो आचार करून परमेश्वराच्या प्राप्तीला जाऊ.
त्याचप्रमाणे ही जी भिक्षा आहे, ते भिक्षा जे अन्न आहे ते आल्यानंतर आपल्या आचार्यगण असतील त्यांना दृष्टपूत करावं, किंवा जर आचार्यगण आपण तिथं नसेल किंवा आपल्याला समोर नसतील आचार्यगण, तर उत्तर दिशेकडं आपण ती दृष्टीपूत करावी, परमेश्वराला प्रार्थना करावी, दंडोत करावी आणि ती घ्यावं, जेणेकरून त्यातलं जे राजस तामस जो भाव आहे, हेतू आहे, तो निघून जाऊन त्यात सात्विक भाव किंवा निर्गुण भाव निर्माण होईल आणि त्याचा आपल्याला उपयोग होईल. अशा अनुषंगाने ती दृष्टीपूत करण्याचा हेतू आहे. दुसरा हेतू आहे अन्न ईश्वराने स्वीकारावे. ते अन्न जे आहे परमेश्वराने स्वीकारावे, जिथं असतील तिथं ती प्रार्थना आपण करावी. स्थान किंवा विशेष असेल तर स्थानासमोर ठेवून परमेश्वराला उपहार दाखवा, मग भोजन करावे. स्थान असेल, स्थानाच्या ठिकाणी आपण असेल किंवा आपल्याकडे विशेष असेल तर अशा ठिकाणी समोर ती भावना निर्माण करून परमेश्वराला प्रार्थना करून आपण ती भोजनाची जी क्रिया आहे ती करावी. अशा पद्धतीनं आजही आपण परमेश्वराला उपहार दाखवत असतो, विशेषाच्या पुढे दाखवत असतो, आपल्या देवपूजेच्या ठिकाणी दाखवत असतो. तर त्याच्या पाठीमागे तोच भाव आपला असला पाहिजे आणि असतो. कारण परमेश्वर जिथं आहे तिथं ही प्रार्थना आपण करून त्यांनी ती स्वीकारावं अशी प्रार्थना, किंवा काही बाईसांनी जो उपहार दररोज दाखवायचे, धानायसांनी आंबे परमेश्वराला अर्पण केले, सुदाम्याचे पोहे परमेश्वरांनी स्वीकारले, अशा लीळा आपण जर आठवल्या, उपहार दाखवताना त्या लीळा आठवत दुःख करून परमेश्वराला जर आपण प्रार्थना केली तर तो भाव आपला परमेश्वरापर्यंत पोहोचतो आणि तो पोहोचल्यानंतरच आपल्याला ज्ञान आणि प्रेम परमेश्वर देत असतात. म्हणून उपहार दाखवताना असा भाव, अशी लीळा आठवून आपण ते दाखवावी. आजकाल आपल्याला एक काम म्हणून आपण त्या उपहाराकडे बघत असतो. आपल्या घरामध्ये असलेले जे मुलं असतात त्यांना सांगतो देवाला उपहार दाखवा, झटपट दाखवून मोकळं होतो, आपल्याला वेळ नसतो. त्याच्यामध्ये खूप मतमतांतर असतात. उपहार दाखवताना कोणी घास तोडतं, कोणी संकल्प सोडतं, काही लोक उपहाराचं जेवण करत नाही. हे मतमतांतर याला कोणत्याही प्रकारचं प्रमाण नाही. कारण बाईसा दररोजच देवाला उपहाराला विनंती करायचे, अनेक भक्त देवाला विनंती करायचे, ते उपहार दाखवायचे. आता देव समोर असल्यामुळे ते उपहाराचा स्वीकार करायचे, परंतु त्या उपहारातून कितीतरी भक्तांना आपल्या बरोबर बसवताना परमेश्वर ते प्रसाद म्हणून त्यांना द्यायचे. म्हणजे तो एक प्रकारचा प्रसादच आहे आणि म्हणून तो आपण स्वीकारला पाहिजे. कारण आपण देवाला जेव्हा उपहार दाखवतो घरामध्ये, ते उपहाराचं ताट आपण देणार कशाला आणि बरं का द्यायचं? ते अन्न आहे उलट निर्गुण झालेलं आहे, परमेश्वराने दृष्टीपूत केलेलं, आपण प्रार्थना केल्यामुळं त्याचा परमेश्वराने ते स्वीकारलेलं आहे आणि म्हणून आपण ते अन्न घेतलं पाहिजे, परमेश्वराचा प्रसाद म्हणून आपण घेतला पाहिजे. तर हे जे मतमतांतर आहे याला कोणत्याही प्रकारचं प्रमाण नाही, कोणत्याही प्रकारचे कारण नाही. परंतु कोणीतरी काहीतरी सांगतं की ते मायापूर स्वीकारतं, त्यामुळं ते अन्न आपण घेऊ नये, खाऊ नये. तर हे साऱ्या गोष्टी ज्या आहे अन्यथा ज्ञानाच्या आहेत. याला कोणत्याही प्रकारचे असे विशिष्ट असे प्रमाण नाही. परंतु धर्मामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टींविषयी बरेच मतमतांतर निर्माण झालेले असतात आणि ते आजकालच असतील असं वाटतं किंवा अगोदरही असू शकतात, आपल्याला माहीत नाही किंवा आपल्या कानावर आलं नाही म्हणून आपल्याला त्याविषयी ठोसपणे असं सांगता येणार नाही. परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. असे सत्संगाला जाताना असे अनेक प्रश्न येत असतात की उपहाराचं ताट आपण खाऊ नये, मग ते कोणाला द्यावं, बरं का खाल्लं तर काय होईल, खाल्ल्यानंतर असं होतं तसं होतं असं आम्ही ऐकलंय. तर अशा ज्या गोष्टी आहे, मतमतांतर आहे, हे सर्व अन्यथा ज्ञान आहे, याला कोणत्याही प्रकारचा आधार नाही. म्हणून ते आपल्या मनातून आपण ते काढून टाकलं पाहिजे. आणि ते भिक्षाचं जे अन्न आहे ते परमेश्वराला जसं आपण दाखवतो त्याचप्रमाणे परमेश्वराच्या कृपेनेच आपल्या संसारामध्ये जरी आपण राहिलो तरी परमेश्वराच्या कृपेने, प्रसन्नतेने आणि परमेश्वराच्या साह्यानेच आपण ते अन्न आपल्यापर्यंत पोचलेलं आहे.
म्हणून आपणही ती प्रार्थना केली पाहिजे की देवा, तू दिलेल्या अर्थातूनच हे तुलाच मी अर्पण करतोय, तुझंच तुला अर्पण करतोय, ते आपण स्वीकारावं आणि ते परमेश्वराने स्वीकारलेलं ते प्रसाद म्हणून आपण परत ते ग्रहण करावं. त्याविषयी कोणत्या प्रकारचा मनात विकल्प आणू नये, हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण हे खूप गैरसमज धर्मामध्ये पसरलेले आहे. यानंतर अत्यंत महत्वाचा असा जो नित्यविधी आहे परमेश्वराने सांगितलेला चौथा, ते म्हणजे स्मरण. स्मरणाला अनन्य साधारण असं महत्व आहे. कारण ते नामाचं स्मरण केल्यानेच परमेश्वर म्हणतात, नामे वेद, नामे बोध, नामे साह्य आणि नामे प्राप्ती. म्हणजे परमेश्वराच्या नामाच्या स्मरणानेच वेद होतो, या जीवाला बोध होतो, साह्य होतं आणि प्राप्ती सुद्धा होत असते. म्हणून नामाचं स्मरण हा आपला मुख्य हेतू आहे किंवा मुख्य आचार आहे, मुख्य साधन आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण नामामुळे जर सर्व काही प्राप्त होत असेल तर ते अत्यंत महत्वाचं साधन परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे, असं आपण समजून ते स्मरण आपण करत असतो. हे देखील तैसे आठवीचे. मग स्मरण करायचं तर कसं करायचं? परमेश्वराचे हे देखील तैसे आठवीचे. आता आपण तर श्रीमूर्ती बघितलेली नाही, परंतु मूर्ती ज्ञानाच्या माध्यमातून श्रीमूर्ती आपल्या समोर वर्णनात्मक आलेली आहे. आचार्य सतत स्मरण करायचे, चिंतन करायचे. तर ते काय स्मरण करायचे, काय चिंतन करताय असं माईम भटांनी विचारल्यानंतर ते स्पष्ट सांगतात की परमेश्वरांनी ज्या लीळा आहे त्या लीळा मी आठवतो, श्रीमूर्तीच्या लीळा मी आठवतो. तर ते आपण केलं पाहिजे. मूर्ती वर्णनामध्ये जे परमेश्वराचं वर्णन आलेलं आहे त्या वर्णनाच्या माध्यमातून आपण ती श्रीमूर्ती आठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हे एवढं सोपं नाहीये की आपण स्मरण करायला बसलो आणि आपल्याला समोर श्रीमूर्ती येईल. परंतु ती साधना, ते सातत्य आपण जर ठेवलं, तशा प्रकारच्या लीळा जर आपण आठवल्या अवयवाच्या, तर नक्कीच आपल्या समोर कधीतरी परमेश्वर कृपेने, परमेश्वराच्या प्रसन्नतेने त्या श्रीमूर्तीचं वर्णनात्मक आपलं हे चिंतन किंवा स्मरण घडू शकतं किंवा होऊ शकतं. परंतु यासाठी प्रयत्न आणि प्रयास अत्यंत महत्वाचा आहे. मूर्ती स्मरण ते वस्तुस्मरण होय, नामस्मरण आहे ते वस्तुस्मरण होय आणि नामस्मरणही होय. अशा पद्धतीनं स्मरण हे नामस्मरण आपण करत असताना, ते वर्णन आपण ऐकत असताना, लीळा स्मरण करत असताना ते वस्तुस्मरण होत असतं आणि वस्तुस्मरण ते स्मरण सुद्धा होत असतं असं परमेश्वर सांगतात. ते स्मरणाविषयी परमेश्वरांनी चतुर्विध दुःखेशी चतुर्विध स्मरण करावे. चतुर्विध दुःख म्हणजे निर्वेद, अनुताप, अनुशोच व आर्त. हे चारही चतुर्विध दुःख करत करत आपण स्मरण केलं पाहिजे. तळमळीत जन्म आपण जर धाडला आणि तळमळीत आपलं जे स्मरण आपण परमेश्वराचं जर करत राहिलो तर नक्की ते स्मरणाचा परमेश्वर स्वीकार करतात. ज्यावेळेस आपण केलेल्या क्रियेचा परमेश्वर स्वीकार करतात, मग ते स्मरण असेल, क्रिया असेल, आपण स्थानवंदन केलेलं असेल, दंडोत घालत असू, जी बी क्रिया धर्माच्या अनुषंगाने जर आपण केली आणि तिचा स्वीकार परमेश्वराने केला तर विधीपूर्वक केल्यामुळे परमेश्वर त्याचा स्वीकार करतात. या स्वीकाराच्या नंतरच आपल्यामध्ये अंतर्बाह्य बदल घडत असतो. अंतर्बाह्य बदलच आपल्याला परमेश्वरापर्यंत नेत असतो. अनेक लोक असे मी बघितले, 20 वर्ष 25 वर्ष उपदेश घेतलेला आहे, दरवर्षी क्रिया करतात, स्मरण करतात, चिंतन करतात, स्थान करतात, पण त्यांच्यामध्ये जो बदल घडायला पाहिजे किंवा जो बदल दिसायला पाहिजे तो बदल आपल्याला दिसत नाही. याच्या पाठीमागचं कारण त्यांच्या क्रियेचा स्वीकार होत नाही. आणि स्वीकार न होण्याचं कारण ती जी क्रिया आहे ती त्यांची निर्हेतुक नाही, अहेतुक नाहीये, अदृष्टपर नाहीये. हेतुक असल्यामुळं ती जी क्रिया आहे ती परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही, ती देवतेपर्यंतच पोहोचते. देवता स्वीकारतात आणि ती त्रिगुणात्मक देवता स्वीकारल्यामुळं आपल्यामध्ये जो निर्गुण बदल व्हायला पाहिजे, परमार्गाच्या अनुषंगाने, दैवराठाच्या अनुषंगाने जो बदल घडायला पाहिजे तो घडत नाही आणि म्हणून आपली आध्यात्मिक प्रगती होत नाही. म्हणून क्रियेचा स्वीकार झालाय, आपल्या स्मरणाचा स्वीकार झालाय, हे आपण कसं ओळखावं? तर आपल्यामध्ये जो वेद आहे, बोध आहे, तो पक्का होऊन
आपल्याला सतत चतुर्विध दुःख होऊन परमेश्वर आपल्याला कधी भेटेल, केव्हा भेटेल, कुठं भेटेल, माझं अनुसरण कधी घडेल, ते अनुसरण घडल्यानंतर ते सिद्धीत जाईल की नाही, अशी चिंता ज्याला लागलेली असते ना, तर त्याचं ते क्रिया स्वीकारात पडलेली आहे असं समजावं. कारण तो अंतर्बाह्य बदल परमेश्वराच्या ठिकाणी त्याला तो घेऊन जात असतो. तर अशा चारही प्रकारे जर निर्वेद, अनुताप, अनुशोच व अर्थ अशा पद्धतीने जर त्यांनी दुःख केलं तर नक्कीच त्याचा स्वीकार होत असतो. निर्वेद दुःख म्हणजे आपण अनंत जन्मात पापे केलेली त्या पापाची क्षमा. कारण ज्यावेळेस आपण आध्यात्मिक प्रगती करत असतो, ज्ञानाच्या माध्यमातून जे जसं आहे तसं जाणून आपण ज्यावेळेस समजून घेतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण अनेक जन्म आपले झाले, अनेक जन्म, अनेक सृष्ट्या आपल्या झाल्या आणि त्या वाया गेल्या. त्या वाया का गेल्या? तर त्या अनेक जन्मामध्ये, अनेक सृष्टीमध्ये आपल्याकडून कळत न कळत क्षणोक्षणी पावलोपावली अनेक पाप घडलेली असतील आणि त्या पापाचं जाणीव आपल्याला होती आणि ती जाणीव झाल्यानंतर परमेश्वराकडे आपण दुःख करून क्षमा मागत असतो किंवा दुःख करून आपण क्षमा मागितली पाहिजे. कारण ती जाणीव आपल्याला करून देत असतात की आपण हे खूप मोठं पाप केलेलं आहे आणि त्या पापामुळेच मी या जन्ममृत्यूच्या दुष्ट चक्रामध्ये अडकलेलो आहे, त्यामुळेच मी इथं परत जन्माला आलोय आणि क्षणोक्षणी पावलोपावली अनंत पाप आज जोडतोय. याचा अर्थ इथून माग किती जोडलेले असतील, त्याचं दुःख आपल्याला आपण केलं पाहिजे. ती जाणीव जर झाली तर आपल्याला नक्कीच ते दुःख होत असतं. तर अशा प्रकारे निर्वेद दुःख आपण सतत केलं पाहिजे. त्याचप्रमाणे अनुताप, या जन्मात आपण अनंत पापे केली त्या पापाची क्षमा मागणे. जो आज आपला जन्म आहे, पूर्वकर्मामध्ये कळत न कळत आपल्याकडून अनेक पाप घडलेले असतात. त्याची जाणीव, त्याची आठवण करून आपण त्याचं प्रायचित्त, त्याचे प्रसव मोडून आपण ते परमेश्वराकडे दुःख केलं पाहिजे. आणि इथून पुढं अशा पद्धतीनं पापे घडू नये आपल्या हातून किंवा तसा योग, तशी वेळ आपल्यावरती येऊ नये, यासाठी सतत परमेश्वराकडे आपण प्रार्थना केली पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्या अनुसरणाचे अडथळे दूर होणार, अडथळे येणार नाही आणि अनुसरण आपलं सिद्धीत जाण्यास मदत होईल. परमेश्वराचं सहाय्य मागण्यासाठी आपल्याला हे अनुतापचं जे दुःख आहे ते आपण सतत केलं पाहिजे. त्याचप्रमाणे अनुशोच, या जन्मात पुढे आपल्या हातून पापे घडू नये याची विनंती. कारण मागे जसं घडलं ते संस्कार आपल्याला लागलेले आणि त्या संस्कारामुळे पुढेही आपल्या हातून असे अनंत पाप घडू शकतात. ते घडू नये याच्यासाठी आपण दुःख तर केलंच पाहिजे, परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे आणि ती प्रार्थना आपली दररोजची असली पाहिजे. ज्यावेळेस आपण परमेश्वराला दंडोत घालतो तर ते जे दंडोत आहे त्या दंडोतामध्ये हीच आपली प्रार्थना असली पाहिजे की पाठीमागं जन्मामध्ये मी अनंत पाप जोडले, आजही मी क्षणोक्षणी पावलोपावली पाप जोडत आहे आणि उद्याही मी पाप जोडू शकतो. त्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करून त्याचं क्षमा, त्याचं दुःख आपण व्यक्त केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आर्तता, परमेश्वराच्या या मार्गामध्ये या जन्मातच परमेश्वराची प्राप्ती झालीच पाहिजे अशी तळमळ, अशी इच्छा, अशी प्रार्थना आणि घडेल की नाही, होईल का नाही याचं दुःख, परमेश्वर स्वीकारतील की नाही याचं दुःख. का स्वीकारतील? कारण मी अनेक पाप जोडलेले देवा, क्षणोक्षणी पावलोपावली अनंत पाप जोडतोय. तुम्ही सांगितलेलं म्हणितलं मी कधी केलं नाही, करण्याचा प्रयत्न केला नाही आणि हे दुःख आपण जर करत राहिलो तर त्यातून आर्तता निर्माण होत असते आणि त्या आर्ततेतूनच परमेश्वराचं ना आपल्यातलं जे अंतर आहे ते कमी होऊन आपण स्मरण करत असतो. या दृष्टीने सारखे मनन चिंतन करणे, त्या मनन चिंतनातून आपल्या साधनेतले अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करणे, ते दुःख करून आपण सतत परमेश्वराकडे ती आर्तता भावने, यातून परमेश्वर आपल्याला ज्ञान देतात, प्रेम देतात. तो हट्ट आणि ती तळमळ आपली असली पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला एक सिस्टम असते. तसं परमेश्वराने स्मरण करताना कसं स्मरण करावं
याचं चतुर्विध स्मरण करायला आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे अनन्य साधारण असं महत्त्व स्मरणाला असल्यामुळं ते स्मरणाची जी पद्धत आहे ती आपण खरंच नक्की समजून घेतली पाहिजे. नाही तर काहीतरी करायचं म्हणून तो एक व्यापार म्हणा, एक काम म्हणा असं म्हणून ते स्मरण जर करत राहिलो तर त्या स्मरणाला आणि त्या गाठी ओढण्याला कोणत्या प्रकारचा अर्थ राहत नाही. म्हणून परमेश्वरांनी नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा अशा पद्धतीनं स्मरण करायला लावलेलं आहे. निरंतर स्मरण शेवटच्या नामाचे करावे आणि करत राहावे हे आपल्याला परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. तर हे चतुर्विध स्मरण म्हणजे नामाचं आपल्या गुरूंकडून आपल्याला परमेश्वरांच्या कृपेने नाम भेटलेलं असतं. तर ते परमेश्वर अव्यक्त स्वरूपी त्या नामाचा स्वीकार करून व्यक्त स्वरूपी त्या नामाचा अभिमान घेऊन आपल्या भक्तांना ते नाम सांगतात आणि त्याचंच स्मरण करायला लावतात. आणि तेच परंपरेने आपल्या गुरूंकडून ते नाम आपल्याला आलेलं आहे. तर त्याचं नामाचं स्मरण करताना पहिल्यांदा आपण त्या नामाचा उच्चार व्यवस्थितपणे केला पाहिजे, तो समजून घेतला पाहिजे, त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे, जाणून घेतला पाहिजे. त्यानंतर ते नाम नुसतं न घेता लीळा आठवल्या पाहिजे. त्या लीळा आठवत असतो आपण मूर्ती आठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परमेश्वराने ज्या चेष्टा केलेल्या आहेत त्या चेष्टा आपण आठवल्या पाहिजे. तर अशा चारही प्रकारे जेव्हा आपण स्मरण करतो तेव्हा ते स्मरण आपण तासन तास करू शकतो. तर नुसतंच नाम जर घेत असेल आणि आपल्या नजरेसमोर, आपल्या बुद्धीच्या समोर कोणत्याही प्रकारचं स्मरणाचं ध्येय जर नसेल तर आपण ते स्मरण जास्त वेळ आपण करू शकत नाही. ज्याप्रमाणे आपण टीव्ही बघतो, पिक्चर बघतो किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर आपण संवाद साधत असतो, तर ते संवाद साधताना किंवा टीव्ही बघताना, पिक्चर बघताना जशी एकाग्रता आपल्यामध्ये निर्माण होते, तर ती का एकाग्रता निर्माण होते, तासन तास आपण का हे बघत असतो, ऐकत असतो, तर त्याच्या पाठीमागचे कारण जेव्हा आपण टीव्ही बघतो तो त्या टीव्हीतलं चित्र आपल्याला स्पष्ट दिसत असतं, त्या टीव्हीतला आवाज आपल्याला स्पष्ट ऐकू येत असतो. त्याचप्रमाणे त्या टीव्हीमध्ये जे चाललेलं आहे ते आपल्याला समजत असतं. आणि म्हणून आपण तासन तास त्या टीव्हीवरच्या मालिका म्हणा किंवा पिक्चर आपण बघत असतो. जर यदा कदाचित असा विचार करा की टीव्ही बघत असताना किंवा पिक्चर बघत असताना किंवा एखाद्याबरोबर संवाद साधत असताना त्यातला आपल्याला अर्थच उमगत नाही किंवा आपली ती भाषाच नाही आहे, तर आपण किती वेळ थांबणार, किती वेळ बघणार किंवा किती वेळ ऐकणार, ते ऐकूच शकत नाही. किंवा एखाद्याचा आवाज आपल्याला चांगला येत असेल, तो स्पष्टपणे बोलत असेल, पण त्यातलं चित्रच दिसत नाही, त्यातलं समजतच नाही काही, किंवा अडथळे असेल काही, तर आपण ते तासनतास बघू शकत नाही. त्यासाठी स्पष्टता त्यात असली तर आपण तासनतास पाहू शकतो. त्याचप्रमाणे ह्या चित्रपटाप्रमाणे परमेश्वराचं नामस्मरण करत असताना आपल्या नजरेसमोर परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या त्या अनंत लीळा आपल्या समोर आल्या पाहिजे. ज्या मूर्तीच्या माध्यमातून या परमेश्वराने ज्या लीळा केलेल्या आहेत ती मूर्ती आपल्या समोर आली पाहिजे. ज्या चेष्टा केलेल्या आहेत त्या चेष्टा आपल्या समोर आल्या पाहिजे. त्यावेळेस आपण तासन तास न कंटाळता आपण स्मरण करू. यदा कदाचित हे समोर जर नसेल तर एखादी गाठी केली तरी आपल्याला असं वाटतं की आपण खूप काही गाठ्या केल्या, खूप वेळ आपल्याला स्मरण करून झालंय, आपल्याला आळस येतो, आपल्याला कंटाळा येतो, आपल्याला झोप येते. याच्या पाठीमागचे कारण आपण योग्य पद्धतीनं ते स्मरण करत नाही किंवा ते योग्य पद्धतीनं स्मरण आपण समजून घेतलेलं नाही. म्हणून आपल्यामध्ये ते आळस किंवा झोप येणं किंवा खूप वेळ झालाय आपलं स्मरण किंवा स्मरण करताना मनात खूप वेगवेगळे विचार पण येत असतात. कारण ते मन आपलं चंचल असतं, मन माळका आपण करत राहतो, गाठी ओढत राहतो, मनात वेगळेच विचार असतात. तर ते स्मरण परमेश्वरापर्यंत कसं पोहोचेल? म्हणून ते स्मरणाची जी विधी आहे, जी पद्धत आहे ती आपण जाणून घेतली पाहिजे, आपल्या गुरूंकडून समजून घेतली पाहिजे आणि तशा पद्धतीनं आपला प्रयत्न किंवा प्रयास असला पाहिजे. तेव्हाच आपल्याला ते स्मरण साधता येईल किंवा तासनतास आपण स्मरण करू शकतो. जे नाम आहे ते नाम योग्य पद्धतीने आपण जर उच्चारलं तरच त्या नामाचं महत्त्व आपल्याला कळेल किंवा त्या नामाला
स्मरण करण्यासाठी आपल्याला गोडी किंवा आवड निर्माण होईल. यासाठी अनेक लीळेतून आपल्याला या स्मरणाचं किंवा नामाचं महत्त्व परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. उत्तरातली 6 नंबरची लीळा आहे, 359 नंबरची लीळा आहे, 868 नंबरची लीळा आहे आणि 46 नंबरच्या लीळा आहे. हे आपण बघून घ्यावं. पण त्यातली एक लीळा आपण 868 नंबरची लीळा आपण पाहण्याचा प्रयत्न करू, समजून घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्याला या स्मरणाचं महत्त्व कळेल. परमेश्वराचं उत्तराभिमुख आसन असतं आणि महादाईचा व्यापार करता करता त्यांना आठवलेलं आहे, परमेश्वराने निरंतर स्मरण जर करायला लावलंय, जाप्य करायला लावलंय, जप करायला लावलाय, तर तो कसा करायला पाहिजे. आणि म्हणून ते देवाला विचारतात, गोसावी जाप्य करविला तरी कोणी नामे करूया, कोणत्या नामाचं मी करू. त्यावेळेस परमेश्वराकडे ते येतात, दंडवत घालतात, विनंती करतात आणि देवाला विचारतात की तुम्ही स्मरण करायला लावलेलं तर ते कोणत्या नामाचं मी करावं. मग त्यावेळेस देव स्पष्ट सांगतात का पांड्या स्वप्नी नाम स्वीकार तेने नामे स्मरण कीजे. पांड्याच्या स्वप्नात जे मी नाम सांगितलंय त्या नामाचं तुम्ही स्मरण आणि जाप्य केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. त्यावेळेस महादाईचा देवाला विचारते तर ते नाम तुम्ही आम्हाला सांगावं देवा, निरूपावं. त्यावेळेस स्पष्ट श्री चांगदेवराव गोसावी यांचे चरण शरण अशा पद्धतीनं परमेश्वरांनी नाम आपल्याला सांगितलेलं दिसतंय. त्याचप्रमाणे महादाईचा सांगतात की नामाच्या ठिकाणी कोणतं सामर्थ्य असतं आणि ते कसं करावं. तर देव त्यांना सांगतात नामस्मरण कीजे नामी अभिमानू आती. अभिमान येतो, मूर्तीस्मरण ते वस्तुस्मरण होय आणि नामस्मरण ते वस्तुस्मरण होय आणि नामस्मरण होय. अशा पद्धतीनं हे देखील तैसे आठविजे असं नामाचं महत्त्व. नाम लीळा मूर्तीचेष्टा अशी पद्धत आणि स्मरण अनुस्मरण संस्कृत स्मरण अशा पद्धतीनं स्मरण करायला लावलेलं आहे. सकळे संपत्ती ती असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती अशा पद्धतीने जर स्मरण केलं तर तुम्हाला सकळे संपत्ती ती असंपत्ती वाटेल आणि या जीवाची फक्त परमेश्वर संपत्तीच आहे याची जाणीव निर्माण होईल. आणि म्हणून परमेश्वर नामाचं महत्त्व सांगतात. त्याचप्रमाणे देवाशी पडिये त्यापाशी देव पडिये ते निके, राजसा तामसा धर्मी आदी कारो नाही. परमेश्वर म्हणतात देवाचं स्मरण प्रत्येक जण करत असतो, परंतु देव ज्याचा आठवतो ते अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ते चांगलं असतं. अशा पद्धतीने नामाचं महत्त्व परमेश्वर अनेक लीळेतून आपल्याला सांगतात. तर ते नाम निरंतर स्मरण करायला लावलंय. निरंतर स्मरण ते शेवटच्या नामाचं म्हणजे 5व्या अवताराचं परमेश्वरांनी सांगितलंय. कारण पूजनीय माईम भट्ट झालं, पूजनीय आचार्य झालं, यांना परमेश्वरांनी 5 नामाचं स्मरण कसं करावं सांगितलंय, 5 नामं सांगितलेले, 5 अवताराचे नामं सांगितलेले. परंतु शेवटचं जे नाम आहे, सर्वज्ञांचं जे नाम आहे त्याचं निरंतर स्मरण केलं पाहिजे. निरंतर म्हणजे मग आपलं उठता बसता बोलता चालता, प्रवास करत आहे, काही काम करत आहे, गाडी चालवत आहे, तर ते स्मरण करण्यास कोणत्या प्रकारची हरकत नाही. आपल्या पायात चप्पल असेल, शूज असेल तरी आपण स्मरण करण्यास हरकत नाही. अशा पद्धतीने ते निरंतर स्मरण परमेश्वराने आपल्याला सांगितलंय. आणि त्या नामाने, त्या स्मरणाने आपल्यामध्ये धर्माच्या अनुषंगाने एक अभिमान निर्माण होतो आणि आपण धर्माचा अभिमान घेतला तर देव आपला अभिमान घेत असतात. म्हणून नामे अभिमानू आती. नामाने वेद होतो, बोध होतो, सहाय्य होतं आणि प्राप्ती होत असते. म्हणून त्या नामाला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तो आपला मुख्य विधी आहे आणि त्या विधीतच परमेश्वर आपल्याला प्राप्तीला घेऊन जात असतात. आणि म्हणून स्मरण हा आपलं सतत असलं पाहिजे. ज्याप्रमाणे डोळे हे जे इंद्रिय आहे, आपण रस्त्याने जात असताना इकडं तिकडं पाहण्याची कोणत्या प्रकारची आवश्यकता नसते, गरज नसते, तरी ते डोळे इंद्रिय आपलं काम करत असतं. ऐकण्याची इच्छा नसते किंवा गरज नसते तरी ते कान ऐकत असतात. नाकाद्वारे आपण सतत श्वासोश्वास घेत असतो किंवा मनामध्ये सुद्धा काही विचार चालू असतात. तर इंद्रियाचं काम करत असतं. तसं आत्मा हे एक जे इंद्रिय आहे त्याचंही काम म्हणजे स्मरण करणे.
परंतु त्याला ती सवय लावावी लागेल. ती सवय जर लावली, ज्याप्रमाणे आपल्याला कळत नाही श्वास आपला बंद आहे का चालू आहे, परंतु तो चालू असतो म्हणूनच आपण जिवंत आहे. झोपल्यानंतर आपण कधी असा विचार करत नाही की आपण झोपलो त्यावेळेस आपला श्वास बंद झाला होता. तो श्वास निरंतर असा चालू असतो. नैसर्गिकरित्या आपल्याला त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची वेगळी वेळ किंवा आठवण करावी लागत नाही. नैसर्गिकपणे ज्याप्रमाणे ही इंद्रिय काम करत असतात त्याप्रमाणे नैसर्गिकपणे आपल्या आत्म्याने स्मरण केलं पाहिजे. परंतु ते इतकं सोपं नाही. त्याच्यासाठी आपण तो प्रयत्न करून त्याला ती सवय, त्याच्यावरती संस्कार लावले पाहिजे. अर्जुन देवाला एकदा प्रश्न विचारतात की हे जे मन आहे माझं हे खूप चंचल आहे. ते नुकत्याच जन्मलेल्या घोड्यासारखं ते अवखळ असं इकडं पळतं तिकडं पळत राहतं, ते एकाग्र होत नाही. तर ते करण्यासाठी काय करावं त्याचा उपाय परमेश्वर सांगतात. तर त्याचं चंचल हा स्वभाव असल्यामुळं त्याला एकाग्र करणं एवढं सोपं नाही. परंतु जे जिथे जाईल त्याला पकडून माझ्या चरणी तू लीन कर, माझं स्मरण कर, माझं चिंतन कर. ते न भरकटता किंवा भरकटू न देता सतत माझ्या चरणी जर त्याला आवळून ठेवलं, पकडून ठेवलं, चरणी लीन करीत राहिला तर नक्कीच ते एकाग्र होईल. म्हणून आपल्या मनाला एकाग्र करण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे परमेश्वराचं स्मरण, परमेश्वराच्या लीलेचं चिंतन. आणि ते सतत जर आपल्या हृदयात जर आपण ती सवय जर लावली तर नक्कीच आपलं मन एकाग्र होतं. आणि एकाग्र मनाचा जो मनुष्य आहे तो स्वस्थ चित्त असू शकतो, राहू शकतो. आणि त्याचं स्मरण परमेश्वर स्वीकारू शकतात, त्याचीच क्रिया परमेश्वर स्वीकारू शकतात. आणि त्यालाच परमेश्वर ज्ञान आणि प्रेम देऊ शकतात. त्यालाच तशा पद्धतीची क्रिया घडण्यासाठी परमेश्वर तशी क्रिया घडून आणतात. कारण अहेतुक क्रिया घडणं एवढं सोपं नसतं. भूत भजनही सोपं नाही, मायापूर भजनही सोपं नाही. परंतु आपल्याला त्या पद्धतीचं स्मरण, त्या पद्धतीचं दुःख, त्या पद्धतीची प्रार्थना जर असेल तर मात्र तसा योग परमेश्वर घडून आणतात. आणि परमेश्वर स्वतःच तशा क्रिया करून आपल्याला ज्ञान आणि प्रेम देत असतात. परमेश्वराला फक्त जीव उद्धारण्याचं व्यसन असल्यामुळं फक्त आपली तशी तळमळ, आपली तशी इच्छा, आपली तशी वासना, आपली तशी प्रार्थना जर असेल तर नक्कीच परमेश्वर तसा योग स्वतः ते आणतात, सहाय्य करतात. आणि त्या पद्धतीने आपल्याला ज्ञान आणि प्रेमाची प्राप्ती करून देत असतात. म्हणून नामस्मरण करताना आपण ह्या गोष्टी सर्व समजून घेतल्या पाहिजे. या नामस्मरणाविषयी सुद्धा आपल्या धर्मामध्ये खूप संभ्रम आहे, मतांतर आहे. तर ते इतक्याच आकड्याचं असलं पाहिजे, ते असंच उच्चारलं पाहिजे, ते तसंच उच्चारलं पाहिजे, याला कोणत्याही प्रकारचं प्रमाण नाही. या साऱ्या अन्यथा ज्ञान आहे. स्मरण करणं महत्वाचं आहे, परमेश्वराला आठवणं महत्वाचं आहे. ते आठवत आपला वेळ घालवणं महत्वाचं आहे. ते कसं करतात, कोणत्या पद्धतीने करतात, कसं बसतात, कसं उठतात याला काही महत्व नाही. फक्त परमेश्वराचं ज्यावेळेस आपण स्मरण करतो, चिंतन करतो, त्यावेळेस आपण कसं बसतोय याकडे अजिबात आपलं लक्ष नसतं. कारण जीव हा एकावेळेस एकच क्रिया करेल. जर आपण स्मरण करत असेल तर त्याकडेच आपलं लक्ष असतं. त्यामुळं असंच बसावं, तिकडंच बघावं, इकडंच बघावं, इकडंच ह्याच दिशेकडं असावं, असाच कपडा घ्यावा, तसाच कपडा घ्यावा, या सारे विधी आणि कर्मकांड परमेश्वराने नाकारलेले आहे. मात्र स्मरण करायला लावलेलं हे मात्र नक्की, आणि ते आपण केलं पाहिजे. कसंही करा परंतु स्मरण करा, हे परमेश्वराने हट्ट धरलेला आहे. लीळा चेतनेशी संयुक्त केलेली चेष्टा तिला लीळा म्हणतात. चेतनेशी म्हणजे जीवाबरोबर, अनंत जीवाबरोबर जे परमेश्वर लीळा करतात, त्या चेष्टा करतात, त्याला लीळा म्हणतात. तर त्या लीळा परमेश्वरांनी आपल्याला आठवायला लावलेल्या आहे. तर मग त्या कोणत्या अवताराच्या आठवाव्या? 5व्याच अवताराच्या आठवाव्या का? नाही, 5ही अवताराच्या परमेश्वरांनी लीळा आपल्याला आठवायला लावलेल्या आहे. असं काही नाही की परमेश्वराच्या शेवटच्या नामाचं स्मरण केलं तरच आपल्याला परमेश्वर प्राप्ती होईल, असं काही नाहीये. ज्या अर्थी परमेश्वरांनी आपल्याला 5 अवतार सांगितले, परमेश्वराचे तर अनंत अवतार आहे, पण 5च अवतार सांगितले म्हणजे ते महत्वाचे आहे. त्या अनुषंगाने आपल्याला 5ही अवताराच्या आपल्या साहित्यकारांनी लीळा दिलेल्या आहेत. त्या लीळा सुद्धा परमेश्वराच्या श्रीमुखीच्याच आहे आणि त्या लीळा आपल्या साहित्यामध्ये उपलब्ध आहे. सर्वदृशी चक्र निरूपित
श्रीकृष्ण चरित्र, श्री दत्तात्रय प्रभू चरित्र, त्याचप्रमाणे श्री चक्रपाणी प्रभू चरित्र, श्री गोविंद प्रभू चरित्र, असे सर्वच लीळे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे. आणि प्रसंगानुरूप सर्वज्ञांनी ह्या लीळा आपल्याला त्यांनी सांगितलेल्या आहे. ज्या अर्थी लीळा परमेश्वरांनी सर्वच देव अवताराच्या सांगितल्या, त्या अर्थी सर्वच अवताराच्या लीळा आठवणं अत्यंत महत्वाचं आहे. याविषयी खूप मतमतांतर आहे की पहिले 4 नामाचं स्मरण करताना आपण वेळ न दवडता आपण 5व्या नामाचं स्मरण केलं पाहिजे. हे नक्की की निरंतर स्मरण करायला लावलेले परमेश्वरांनी, म्हणून ते निरंतर केलं पाहिजे. परंतु याचा अर्थ असं नव्हे की या अगोदरच्या 4 अवताराचे स्मरण आपल्याला वेळ न दवडता त्याचं जास्त स्मरण करण्याची गरज नाही, असं नाही. आपण कोणत्याही परमेश्वराच्या अवताराच्या लीळा आठवत स्मरण करत राहिलो तर नक्की आपल्याला परमेश्वर प्राप्ती होणारच आहे. असं नाही की परमेश्वर प्राप्ती ही फक्त 5व्या नामांनीच होईल. परमेश्वराचं नाम, वेद, बोध, साह्य, प्राप्ती हे 5व्याच नामाने होईल. हा गैरसमज, हा विकल्प आपल्या मनात आला नाही पाहिजे. म्हणून 5ही नामाच्या नामस्मरण करत असताना लीळा आपण आठवल्या पाहिजे. त्या मूर्ती ज्या आहे परमेश्वराच्या 5ही नावाच्या आपण लीळा आठवताना आठवल्या पाहिजे. हस्तपादातीत अवयव 32 लक्षणी ईश्वराची जी मूर्ती आहे ती आठवावी. आता ह्या मूर्ती आपण जर बघितल्या नाही तर आठवायच्या कशा? तर अनेक लीळांमध्ये मूर्ती वर्णन आलेलं आहे. मूर्तीच्या अनुषंगाने, अवयवाच्या अनुषंगाने त्या लीळा आलेल्या असतात. त्या लीळा आपल्याला स्मरणीय म्हणून बाजूला कराव्या लागतील आणि त्या पद्धतीने आपल्याला त्या आठवाव्या लागतील. अशा लीळा आपण आठवण्यासाठी काही लीळांची निवड आपण केली पाहिजे. अनेक साधू संतांनी यावरती स्मरणीय लीळा म्हणून अनेक पुस्तकं पण लिहिलेली आहेत. पण आपण लीळा चरित्रात गेल्यानंतर ज्या लीळेमध्ये परमेश्वराचे लीळा, मूर्ती, चेष्टा शक्यतो सर्व येत असतात, अशा लीळा आपण आठवण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच त्याच्यामध्ये मूर्ती येते, लीळा येतात, नाम येतं, चेष्टा येते. अशा पद्धतीने ते लीळा आपण निवडल्या पाहिजे. चेष्टा म्हणजे जडेशी संहेतुक लीळा, त्या चेष्टा जड म्हणजे प्रपंच स्वरूप जे जड पदार्थ असतात त्या ठिकाणी जर परमेश्वराने संहेतुक अशा काही लीळा जर केल्या तर त्याला चेष्टा म्हणतात. उदाहरणार्थ वज्रीची लीळा, महादाईसा ही वज्रीची लीळा शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आठवत होत्या. बेलापूर येथे उत्तरापंथी जाण्याची परमेश्वराची प्रवृत्ती झालेली आहे आणि त्याच वेळेस अचानक एक दिवशी परमेश्वर ही वज्री घडवताना ती चेष्टा आपल्या भक्तांना दाखवतात आणि तीच परंपरेने आपल्यापर्यंत ती आलेली आहे चेष्टा. तर हे सर्व आठवत असताना अशा लीळा आपण स्मरणासाठी निवडाव्यात की त्यात नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा ही 4ही आणि दुःख पण, निर्वेद, अनुताप, अनुशोच, अर्थता ही 4ही असावे. उदाहरणादाखल धानाईसाची कवडा खेळ. धानाईसा नावाची जी सारंगपंडिताची मुलगी असते, छोटी असते, तिच्या हट्टापायी किंवा तिचा जो बाळ हट्ट असतो तो दूर करण्यासाठी परमेश्वर त्यांच्याबरोबर कवडे खेळतात. तर त्या कवडे खेळण्यातून सर्वच काही असं चतुर्विध दुःख किंवा चतुर्विध स्मरण होत असतं. त्यावेळेस देवाचं नाम येतं, दाईसांची जी खेळ आहे ती लीळा येते, कवड्यांना स्वामींचा स्पर्श ही चेष्टा, आणि मूर्ती चलनवलनयुक्त दुःख हे की मला स्वामींच्या सन्निधानाचा योग आला नाही. धानाईसांना जसा योग आला तसा योग मला आला नाही, याचं दुःख आपण केलं तर असे चतुर्विध दुःख करावे. मागे दोष आचरलेले त्या अडथळ्यांमुळे असा योग मला आला नाही, येत नाही, येईल की नाही शंका आहे. त्याचं दुःख करून तो परमेश्वर मला मिळेल की नाही याचं सतत चिंतन करून हे जर आपण दोष आठवत राहिलो आणि प्रस्तुत दोष जर आचरत आहे त्यामुळे परमेश्वर मिळणार नाही,
मिळेल की नाही असं सतत चिंतन करत राहिलो तर भविष्यातही दोष आपल्याकडून घडणारच आहे, घडतच आहे. तर देव मिळेल की नाही असं दुःख जर सतत करत राहिलं, लीळा आठवताना या असं चतुर्विध दुःख आपण जर भावत राहिलो तर नक्कीच परमेश्वराचं साह्य आपल्याला वर्तत असतं. लीळेचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यातल्या काही निवडक लीळा आपण स्वयंप्रकाशत्व परमेश्वराने विरुळला दाखवलं बघताना. माझा ईसा ज्यावेळेस मूर्तीच्या ठिकाणी चरणतीर्थ घ्यायच्या, ते चरणतीर्थ आपल्याला आठवण्यासाठी ते लीळा आपण आठवू शकतो. असे वेगळे अवयवयुक्त अशा अवयवांचं वर्णन ज्या लीळांमध्ये आलेलं आहे, त्या लीळा आठवतच आपली ती मूर्ती आठवल्या जाते. तर परमेश्वर मनुष्यविषयी लीळा करतात, कारण मायापूर परमेश्वराने स्वीकारलेला आहे. धाईला स्वामी मनुष्य व्यवस्थेनुसार म्हणाले, धाई कावडा खेळू. तर परमेश्वर मायापूर घेऊन जरी येत असले तरी ह्या जीवासाठी, जीवाच्या हितासाठी हे जीवाचे सर्व काही स्वीकारत असतात. आणि त्या स्वीकारामुळेच परमेश्वर या जीवाला क्रियेच्या माध्यमातून त्यांची योग्यता वाढवावी म्हणून, क्रिया घडावी, क्रियेचा स्वीकार व्हावा म्हणून परमेश्वर या जीवाचे स्वभाव वगैरे स्वीकारत असतात. तर त्या माध्यमातून मनुष्यविषयी लीळा म्हणजे स्वतः देव धानाईसाला सांगतात की या धानाऊ आपण या लीळा आठवू, हे आपण खेळू. त्याचप्रमाणे मायाविषयी लीळा, सामर्थ्य कार्याच्या लीळा, त्या मायाविषयी लीळा. धाईसोबत कवडे खेळत असता कवडे सामर्थ्याने चालत होते. स्वरूपस्थित लीळा, या लीळेत जीवाला ऊर्ध्व मार्गाकडे वाटचाल करून देण्याचा परमेश्वराचा हेतू आहे. कारण स्मरण कसे करावे, स्मरणाचे प्रकार परमेश्वर सांगतात. अवयवक्रम, स्मरण करताना श्रीचरणापासून श्री मुकुटापर्यंत लीळा आठवाव्यात. हे स्मरण जो आहे हा विषय खूप मोठा असल्यामुळं आपण पुढच्या सत्संगामध्ये हा पूर्ण करू. आज आपण नित्यविधीतला भिक्षा आणि स्मरण याला सुरुवात केलेली आहे. याविषयी अनेक मतपतांत आपल्या कानावरती आलेले असतील, ते नक्कीच कळवा, म्हणजे त्यावरती चिंतन आपल्याला करता येईल. आणि याचा विचार करून अशा पद्धतीने स्मरण करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमचं स्मरण परमेश्वर स्वीकारतील अशी परमेश्वर ठिकाणी प्रभूचरणी प्रार्थना करतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.